महाराष्ट्र बीजेपीचे युवा अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. सर, आपण आता अध्यक्षांची भेट घेतली. एकंदरीत काय चर्चा झाली याच्यामध्ये काय सांगा? सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन सिस्टम रिफॉर्म ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसत आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक कामकाज चालू आहे आणि त्याच अनुषंगाने मागच्या काही दिवसांपासून आम्ही MPSCच्या अनेक विद्यार्थ्यांशी भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. MPSCनी यावर्षी एक्झाम ऑनलाईन घेतली जाईल असं डिक्लेअर केल्यापासून मुलांमध्ये एक संभ्रमता निर्माण झाली होती आणि तीच कुठं तर दूर करण्यासाठी किंवा त्या गोष्टी कशा पद्धतीने पार पडतील त्या समजून घेण्यासाठी आज आम्ही MPSCच्या सन्मान्य अध्यक्ष साहेबांना भेटायला आलो होतो. अतिशय सकारात्मक चर्चा झाली, कारण माझ्याबरोबर स्वतः काही स्टुडंट्स, काही टीचर्स जे खरं तर हजारोच्या संख्येने विद्यार्थ्यांना शिकवतात ते स्वतः उपस्थित होते आणि आम्ही ऑनलाईनचे म्हणजे मूळ मुद्दे की ऑनलाईनसाठी आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, नॉर्मलायझेशन तुम्ही कशा पद्धतीने करणार आणि सर्व्हर्स सिक्युअर आहेत का आणि एक्झामिनेशन सेंटर्स हे चांगले असतील का. कारण ऑनलाईन एक्झामिनेशन घेताना तुम्हाला माहिती आहे की पारदर्शकता मुलांना आवश्यक असते. एक्झामिनेशन सेंटर्समध्ये लाईट जाण्यापासून, सर्व्हर डाऊन होण्यापासून अशा काही गोष्टी होऊ शकतात आणि अशा सर्व गोष्टी आम्ही जेव्हा त्यांच्यासमोर मांडल्या तर त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की 2027 पर्यंत ह्या संपूर्ण गोष्टी आम्ही अपग्रेड करून व्यवस्थित पद्धतीने एक्झामिनेशन पार पडतील असे आमचे प्रयत्न राहणार आहेत. जरी त्यात काय त्रुट्या आल्या, काही अडीअडचणी आल्या तरी सुद्धा आम्ही ते सरकारसमोर मांडून चर्चा करून त्यांच्याकडनं जे काही सहकार्य लागत असेल ते करून आम्ही करू. ह्या गोष्टीचं मी मनापासून समर्थन करतो, कारण आज माझ्याबरोबर जे उपस्थित टीचर्स होते किंवा विद्यार्थी होते त्यांचं कुठं तर म्हणजे मन खुलासा झाला की आता आता ते फोकस करून काम करू शकतात की बाबा प्रशासन व्यवस्थित पद्धतीनेच ह्या सर्व गोष्टी हाताळत आहे आणि त्यांची तयारी आहे की जर एखादी गोष्ट वेळेनुसार जर होत नसेल तर त्याला अजून वेळ देऊन आपण ती गोष्टीची तयारी करू आणि मग त्यावरती पुढे जाऊ. त्याचबरोबर पेंडेन्सीजच्या काही गोष्टी होत्या, तो पण मला वाटतं एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण पात्र अपात्र याद्या निघाल्यानंतर सुद्धा वर्षोनवर्ष जातात आणि तरी सुद्धा ह्या भरत्या होताना दिसत नाहीत किंवा जॉईनिंग होताना दिसत नाही. कॅलेंडर मॅनेजमेंटचं पण असं होतं की अजूनपर्यंत काय असे कम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन क्लॅश झाल्यात अशातला विषय नाही, परंतु अनेक वेगवेगळ्या एक्झामिनेशन्सला गृहीत धरून आपल्याला एक्झामिनेशन डेट ठरवायला लागते. तर तशा सुद्धा काही गोष्टी होत्या आणि सर्व गोष्टींचं एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला उत्तर सुद्धा दिलं आणि त्यांची तयारी आहे विद्यार्थ्यांचं ऐकून घेण्याचं, अशा कोचिंग क्लासेस किंवा टीचर्सचं ऐकून घेणं आणि त्यांच्याकडनं इनपुट्स त्यांनी स्वागत केले. या बाबतीत मी त्यांचं मनापासून आभार मानतो. रोहित पवारनी 4-5 दिवस अगोदर त्यांनी भेट दिली. ते विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करतात. आपण आता बोललात, हे खरं आहे का? मी जसं म्हणलं, आज चांगल्या पद्धतीने MPSC खरं तर एज्युकेशन सिस्टीममध्ये काम करतच आहे. पारदर्शकतेपणे OMR शीटच्या माध्यमातून होत होतं. CBT आता नवीन आहे, त्याच्यावरती पण आपण काम आहे, परंतु OMR शीटच्या माध्यमातून पण जे होतं ते व्यवस्थितच होत होतं. पण कुठं तर विद्यार्थ्यांना उचकवायचं, चिडवायचं आणि व्यवस्था व्यवस्थित नाही आहे असं कुठंतरी एक संदेश देण्यामध्ये अर्थ नाही आहे. ऑलरेडी स्टुडंटसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात रिफॉर्म होताना आपल्याला देशामध्ये दिसत आहे.